उत्साह जो आहे आणि 10 दिवस पूर्ण सगळ्या लोकांनी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. खूप सगळ्यांना समाधान आनंद झाला. आणि यावर्षी आपण जर पाहिलं संपूर्ण मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, ठाणे असेल, सगळ्याकडे एक उत्साहाचा आणि डबल उत्साह होता सगळीकडेच. असं बघायला गेलं तर गणपती उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव. हजारो लाखो भाविक भक्त गणरायाची मनोभावे सेवा करतात, मनोभावे पूजा करतात, मनोभावे आरती करतात. आणि आज शेवटचा दिवस अनंत चतुर्थी, भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस. आणि मग शेवटी 10 दिवस जे आहेत एक आनंदाचं वातावरण आणि निरोप देताना साहजिक आहे की गणपती बाप्पा लवकर पुन्हा येऊ दे असे प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ निर्माण होते. आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. आणि विघ्नहर्ता आहे, सगळी संकट दूर करणार आहे. महाराष्ट्रावर संपूर्ण कृपा आशीर्वाद, महाराष्ट्रातल्या जनतेवर गणरायाचे कृपा आशीर्वाद कायम राहू दे. बळीराजा सुखी समृद्धी आनंदी होऊ दे. आणि सर्वच घटक, अगदी माझ्या लाडक्या बहिणींपासून लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी, सगळे प्रत्येक घटकाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. त्यांचं जीवन सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ दे. अशा प्रकारचं 10 दिवस गणरायाच्याकडे आपण आशीर्वाद मागत असतो. आणि त्याचबरोबर वाईट विचार नष्ट होऊ दे आणि सुखी राहू दे. वाईट विचार होऊ दे नष्ट आणि सुखी राहू दे माझा महाराष्ट्र. अशा प्रकारचं आपण गणरायाला साकडं घालत असतो. आणि नक्कीच गणरायाला सांगण्याची आवश्यकता नसते, त्याला सगळं माहीत असतं. आज पहिलाच खरं तर गणेशोत्सव आणि कोस्टल रोड आल्यामुळे खूप लोकांची त्याच्यावर चर्चा आहे सोशल मीडियावर. कोस्टल रोडमुळे अगदी कोस्टल मुंबईची एक लाईफलाईन आहे खरं म्हणजे. आणि अगदी अर्धा पाऊण तास 1 तासाचं अंतर 15 मिनिटावर येणं म्हणजे खूप मोठा दिलासा मुंबईकरांना आहे. आणि या कोस्टलच्या बद्दल अनेक लोकांनी समाधान व्यक्त केलं, ट्विट केलं. अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील त्यावर ट्विट केलं. अनेक लोकांनी या प्रवास ज्यांनी केला कोस्टलवरून त्यांनी या प्रकल्पाचं नक्कीच वाहवा केलेली आहे. अटल सेतू आहे ते 1-1.5 तासाचं अंतर 20 मिनिटावर येणं म्हणजे खरे म्हणजे माणसाच्या जीवनातले प्रत्येक दिवसातले हे जे काही तास आहेत हे वाचतात. आणि तो आपल्या घरी जास्त वेळ देऊ शकतो, आपल्या कार्यालयात जास्त वेळ देऊ शकतो, इंधनाचा बचत होते, प्रदूषण कमी होतं, वेळ वाचतो. हे सगळं जे काय हे आवश्यक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे मुंबईतले जे प्रकल्प आहेत, मग कोस्टल आहे, अटल सेतू आहे, मेट्रो आहे, मेट्रोचे कारशेड आहेत, मेट्रो 3 आहे, हे सगळं जे काय आहे हे मुंबईचं एक मुंबई आणि MMRमध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक लाईफलाईन आहे. लोकार्पण करत जाऊ तसं आपले जी काही सेंट्रल रेल्वे, मुंबईची जी काही मध्य रेल्वे असेल आणि मुंबईची जी रेल्वे त्याला आपण लाईफलाईन म्हणतो त्याच्यावरचा भार कमी होईल आणि नक्की लोकांना आरामदायी प्रवास होईल. रस्त्यावरची जी काही खाजगी वाहनं जी आहेत ती कमी होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा वेळ वाचेल. तर काही दिवसांवरती विधानसभेच्या निवडणुका ठरलेल्या आहे, बापाकडे काही मागणी केली काय? नाही, मी मगाशी सांगितलं ना, वाईट विचार होऊ दे नष्ट, सुखी राहू दे माझा महाराष्ट्र. याच्यामध्ये सगळं आलंय. कुठेतरी विसर्जन करण्याची सुद्धा नाही. कसं आहे, गेल्या 2 वर्षामध्ये आज जे महायुती सरकारने जे काम केलं, एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे प्रकल्प म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर,
जे आपण पाहतोय ते देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग तुम्हाला मी काय त्याच्यात ही कामं मोजून दाखवण्याची आवश्यकता नाही, पण जी मोठी मोठी कामं आहेत, कोस्टल आहे, अटल सेतू आहे, समृद्धी नागपूर मुंबई आहे, मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे, मेट्रो आहे, हे सगळे जे आहेत, हे प्रकल्प जे आहेत, हे जेवढ्या वेगाने आम्ही केले, एकीकडे मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी मुंबईतच नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, मग पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक सगळीकडे आपण पाहतोय की डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प ज्या राज्यामध्ये जास्त वेगाने होतात त्याची प्रगती जास्त वेगाने होत असते. एकीकडे प्रकल्प, दुसरीकडे उद्योग. आज महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. खूप लोक महाराष्ट्रात येत आहेत, खूप MOU साईन होत आहेत आणि आता तर अगदी गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये देखील इंडस्ट्री जातीये. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्र एक सुरक्षित वाटतोय आणि त्यामुळे तरुणांच्या, युवतींच्या, बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. आणि म्हणून आम्ही जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी लाडक्या बहिणीच्या बरोबर केली आहे, 10 लाखाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यांना अप्रेंटिसशिपचे स्टायपंड सरकार देतं. हे पहिल्यांदा राज्याच्या इतिहासातला पहिल्यांदा निर्णय. जसं लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला, त्यांना 3 मोफत गॅस सिलेंडरचा निर्णय घेतला, मुलींना मोफत शिक्षण, उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला, अगदी जन्म झालेल्या मुलीपासून लेक लाडकी लखपती योजनेपासून हे सगळे जे शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे सगळ्या योजना ज्या आहेत हे आम्ही केल्या, प्रकल्प केले, उद्योग आले आणि नक्की याची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल. साहेब, यावर्षीचा गणेशोत्सव काही राजकीयदृष्ट्या वेगळा दिसला. शरद पवार स्वतः लालबागच्या राजाला गेले जातात दिसला आहे. काही नेते सुद्धा लालबागच्या चरणी जाऊन मास्क टेकताना पाहायला मिळाले. नाही, चांगलं आहे ना. म्हणजे आमच्या सरकारमुळे किंवा आमच्यामुळे काही गोष्टी नवीन नवीन घडल्यात. शेवटी गणपती बाप्पाचं दर्शन घेणं हे काय चांगलंच आहे ना. त्यामुळे आम्हाला समाधान आहे. काही लोक फिरू लागलेत रस्त्यावर, सगळीकडे जाऊ लागलेत. त्यामुळे काही लोक घरीच होते, त्यांना आता आमच्यामुळे का होईना फिरतायत, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मी आज काय कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण मी एवढंच सांगतो की जे 2 वर्षामध्ये एवढ्या कमी वेळेत जे काम आम्ही केलंय, महायुतीने केलंय, अगदी देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो तेव्हापासून तुम्ही जर आमचे कॅबिनेटचे डिसिजन बघितले तर सगळे निर्णय राज्यातल्या जनतेच्या हिताचे या ठिकाणी होते. आणि यावर्षी चांगला पाऊस पडलाय, चांगलं पीक येईल, शेतकरी समृद्ध होईल, त्याच्या अडचणी दूर होतील. आणि म्हणून एवढ्या कमी वेळात एवढे जास्तीचे निर्णय घेणारे हे महायुतीचं सरकार आहे. आणि नक्की यामध्ये महायुती येणाऱ्या जे काही तुम्ही प्रश्न विचारलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता याची पोचपावती नक्की देईल. आरक्षणावरून पुन्हा हे सुरू झाले, ओबीसी असेल, धनगर असेल, तर ही देखील एक मोठी पुढची ही असणार आहे. काय नेमकं तुम्ही भूमिका घेतली आहे, पण आता येत्या काळात देखील परत सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून ठाम आहे, होती, आहे आणि उद्याही राहील. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची होती. इतर समाजाचं, ओबीसी असेल, इतर समाज असेल, त्याचं कमी न करता सुरक्षित कायद्याच्या चौकटीत बसणारं, टिकणारं आरक्षण आणि लाभ मराठा समाजाला मिळाले पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही केली. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते द्यायला सुरुवात केली. जस्टिस शिंदे कमिटी काम करते, आणखी ती पुढे काम करते. 10% मराठा समाजाला आरक्षण आम्ही विशेष अधिवेशन बोलवून घेतलं. आता ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करते त्याचा तुम्ही तपास करा. त्याचबरोबर सारथी असेल, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 1 लाख युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम सरकारने केलंय. आणि त्यामुळे ज्या काही मागण्या किंबहुना जे काही आरक्षण आहे ते देण्याचा प्रयत्न केला. आणखी जे मराठा समाजाला देय आहे ते इतर कुणाची कमी न करता देण्याची भूमिका सरकारची आहे. परंतु दुटप्पी भूमिका विरोधक घेत आहेत हे दुर्दैव आहे. कारण जेव्हा त्यांच्या हातात देण्याची संधी होती त्यावेळेस त्यांनी ते टाळलं. आता आम्ही दिलंय ते टिकवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका आमची सरकारची आहे.
साहेब, महामंडळावरती काही निवडणुका झाल्या, तुमचे नाराज नेत्यांचे समाधान झालं असं म्हणायचं का? आणि कुठेतरी मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे की कुठे शिवसेनेत झालं आमच्या पक्षाचे? नाही, सगळ्यांचं होणार आहे. शिवसेना काय, महायुती आम्हाला महत्वाची आहे. महायुती अधिक मजबूतीने काम करते, पुढे जाईल. आणि महायुतीमध्ये तुम्हाला जसं वाटतंय तसं कुठलाही समन्वयाचा अभाव नाही आहे, संघर्ष नाही आहे. आम्हाला स्वतःच्या स्वार्थापेक्षा आम्हाला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देऊ हा आम्ही विचार करतो आणि ती आमची भूमिका आहे. सर एकच प्रश्न, वयश्री आणि तुम्ही योजना घोषणा केल्या होत्या की तीर्थक्षेत्र दर्शन, तर फायनान्सनं ते अडकावलेले आहेत आणि सोशल निगेटिव्ह रिमार्क असं मारले. काही नाही. जे निर्णय घेतलेत सरकार म्हणून आम्ही घेतलेत, या विरोधी पक्षाचे अफवा आहेत. विरोधी पक्षांनी तर लाडक्या बहिणीला पण विरोध केला, कोर्टातही गेले आणि त्यांची जी काही लाडक्या बहिणींनी दखल घेतलेली आहे. त्यामुळे जे काय आपल्याला सांगतो मी आज काही म्हणजे कुठलंही राजकीय भाष्य करू इच्छित नाही, परंतु ज्यांनी विरोध केला, ज्यांनी खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणी योग्य वेळी उत्तर देतील. गणपति बाप्पा का विसर्जन संपन्न हुआ है, विघ्न हरता है बाप्पा, कौन सा विघ्न आपने हरने के लिए कहा गया है? मैंने कहा ना कि मराठी में कहा है कि वाईट विचार होऊ दे नष्ट, सुखी राहू दे माझा महाराष्ट्र. इससे और क्या चाहिए? सब लोग जो है, किसान हो, कामगार हो, मेरी माता बहनें हो, युवा हो, सीनियर सिटीजन हो, सभी लोग, सभी वर्ग के लोग इस राज्य में सुखी समृद्धि होनी चाहिए, उनके जीवन में आनंद होना चाहिए. और ये इस साल का गणपति दुगने उत्साह में सब लोग मना रहे, इसकी खुशी हमें है. और बाकी तो विघ्नहर्ता सब विघ्न जो है, बारिश अच्छी हुई है, किसान की फसल अच्छी हो जाए और उनको भी बहुत फायदा हो जाए. सर असीम सर, यूजुअली गणपति उत्सव होता है तो काफी ट्रैफिक देखने मिलता है, पर इस बार कोस्टल रोड की वजह से हमें ये जो दिक्कत हुई है लोगों को, ये नहीं होता है. यही तो महायुति सरकार का काम है. जो लोगों को राहत देने वाले प्रकल्प महायुति कर रही है. कोस्टल है, अटल सेतु है, मेट्रो है, मेट्रो 3 है, कारशेड है, नागपुर मुंबई समृद्धि हाईवे है, पुणे मुंबई मिसिंग लिंक है. कितने प्रकल्प बताऊं मैं? इतने प्रकल्पों को इतनी तेजी से हमने आगे बढ़ाया है. इसलिए ये जो कोस्टल है उसे वर्सोवा टू भाईंदर, भाईंदर टू विरार, पालघर तक जाएंगे तो लोगों के कितना समय बचेगा. अटल सेतु 2 घंटे का समय सफर 20 मिनट में तय हो रहा है. तब सफर कर रहे लोग. और ये इससे ज्यादा क्या हो सकता है? लोगों के जीवन में समय की बचत होती है, ईंधन की बचत होती है, पैसे की बचत होती है, पोल्यूशन कम होता है. यही तो करने का सरकार का जिम्मा है, वो तो हमने किया है. सर एक और सवाल, इंडिया अलायंस के सहयोगी आम आदमी पार्टी के केजरीवाल ने इस्तीफा दिया है, किस तरह से देखते हैं? देखिए अभी क्या है, ये महाराष्ट्र की हमारी बात करते हैं हम लोग. अभी दिल्ली में कुछ लोग जाते हैं, रोज दिल्ली के गली गली में घूमते हैं, और अभी वैसा मुझे नहीं, यहाँ पर महाराष्ट्र की बात करते हैं. आणि मोदी साहब को भी मैं जन्मदिन की मुबारकबाद देता हूँ कि पिछले 10 सालों में जो उन्होंने काम किया है, 50-60 सालों में नहीं हुआ वो काम मोदी जी ने 10 साल में करके दिखाया. हमारे देश को एक नया आयाम दिया है, नई ऊंचाई पर लेकर गए हैं और हमारी अर्थव्यवस्था को मजबूत किया है. जब दुनिया की अर्थव्यवस्था जब डगमगाई, चरमरा गई, तब हमारी देश की अर्थव्यवस्था मजबूत हो गई. इसलिए आर्थिक महासत्ता बनाने के ओर हम जा रहे हैं. $5 ट्रिलियन में महाराष्ट्र का भी योगदान, कंट्रीब्यूशन जो है अच्छा होगा. और इसलिए मोदी जी को तीसरी बार लोगों ने, जनता ने प्रधानमंत्री बनाया है. 100 दिन में इतने निर्णय उन्होंने लिए हैं. महाराष्ट्र के लिए काफी निर्णय लिया है. ये डबल इंजन की सरकार काम करेगी. और 5 साल में कितने निर्णय, ये सोचो आप. और इसलिए मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. उनको दीर्घायुष्य मिले, उनकी आरोग्य अच्छा रहे, उनको शक्ती प्रदान करे गणपती बाप्पा, अशी माझी शुभकामनाएं. तर आज वर्षावर सगळा स्टाफ जो आहे तुमचा तो आज खास जेवणासाठी किंवा प्रसादासाठी आला होता. नॉर्मली असं होत नाही, खास करून आधीचा 2.5 वर्षाचा अनुभव. और अभी मैं अभी जो मोदी जी ने कहा था 21वीं सदी भारत की सदी, तो उन्होंने सही कहा था.
क्योंकि 21वीं सदी भारत की सदी और भारत के कप्तान है नरेंद्र मोदी, तो इसलिए वो जो इतना तेजी से विकास देश का हो रहा है और इसलिए उनकी और ताकत उनको मिले. थँक्यू सर. बहुत बहुत धन्यवाद. बद्दल नॉर्मली वर्षावर सगळा स्टाफ आज आला होता असं चांगला फायदा स्टाफची फॅमिली आणि ते सगळं. नाही, दर दिवशी वर्षावर गणपतीला अगदी घरकाम करणाऱ्या माझ्या बहिणींपासून, लाडक्या बहिणींपासून, लाडक्या भावांपासून, एसटीच्या कर्मचाऱ्यांपासून, शेतकऱ्यांची मुलं, त्याचबरोबर दिव्यांग मुलं या ठिकाणी आणखी तुम्ही म्हणालात की स्टाफचा परिवार, सगळे सर्वसामान्य माणूस या ठिकाणी वर्षावर आला आणि मला त्याचं समाधान आहे की आज सर्वसामान्य माणसाला वर्षा खुला आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे सर्वसामान्य जनतेचं सरकार मी म्हणतो त्यावेळेस सर्वसामान्यांची वर्षा आहे आणि सर्वसामान्यांना इथं येणं जाणं अगदी मोकळं आहे. थँक्यू सर. धन्यवाद.